नमस्कार. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. 10:15च्या नंतर मात्र मार्केटमध्ये घसरण सुरू झाली. शेअर मार्केट संपताना सेन्सेक्स हा 1258 पॉईंटने घसरून 77,965 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 389 पॉईंटने घसरून 23,616 वर बंद झालेला आहे. आज सर्व इंडेक्समध्ये घसरण दिसून आलेली आहे. सर्वात कमी घसरण BSE IT इंडेक्समध्ये 0.45% झालेली आहे. सर्वात जास्त घसरण BSE युटिलिटी इंडेक्स 4.16% खाली आहे. BSE पॉवर इंडेक्स 3.73% खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 2.44% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 3.17% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अपोलो हॉस्पिटल 1.79%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 0.79%, टायटन कंपनी 0.54%, HCL टेक्नॉलॉजी 0.33% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत: टाटा स्टील 4.47%, ट्रेंट 4.23%, BPCL 3.90%, कोल इंडिया 3.79% अशी घसरण आहे. HMPV या व्हायरसचे भारतामध्ये कर्नाटकात 2 रुग्ण आढळले आहेत. जागतिक बँकेचे जागतिक संकेतक खराब आहेत. क्वार्टरली रिझल्ट येणार आहेत. FIIची विक्री सुरू आहे. यासारख्या काही कारणांमुळे आज शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून आलेली आहे. FIIने 2575 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 5,750 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. धन्यवाद.